आज मी बनवतोय अंडा लबाबदार किंवा एग लबाबदार, जी एकदम इझी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवतोय. त्यासाठी एका पॅनमध्ये ऑइल टाकतोय आणि थोडेसे खडे मसाले टाकणार आहे. त्यानंतर ते थोडेसे खडे मसाले शिजून घेणार आहे, म्हणजे थोडेसे ते प्रॉपर हे करून घेणार आहे. याच्यामध्ये मी कांद्याची पेस्ट टाकतोय, हातची नॉर्मल कांद्याची पेस्ट, नंतर अद्रक लसूणची पेस्ट. त्याला पूर्ण शिजून घेतोय, मस्त मिक्स करून घेतोय. त्यानंतर याच्यामध्ये चॉप केलेली मिरची टाकतो आणि काही मसाले टाकतो. याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आहे, आगरी कोळी मसाला आहे, हळद आहे, थोडीशी आमचूर पावडर, थोडंसं आपल्या खडा मसाला पावडर पण टाकतो टेस्टसाठी, धनिया पावडर, जिरा पावडर. हे टाकल्यानंतर मिक्स करून घेतो आहे. थोडंसं पाणी ॲड केलं आणि पाण्यावरती मसाला पूर्ण शिजून घेतला. नंतर हा टोमॅटोचं प्युरी आहे, म्हणजे तीच पेस्ट करून घेतलेली आहे, पूर्ण मिक्स केलं. टोमॅटोची प्युरी पण शिजून घेतो आहे. आता थोडंसं इथे झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून पूर्ण हा रस्सा शिजून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि हा एक एक लो मिडियम फ्लेमवरती 5 मिनिटं शिजून घेतो आहे. याच्यावरती आपल्याला आता ॲड करायचे आहेत अंडा. जो अंडा आपण आता मस्त पूर्ण फोडणे ॲड करणार आहे. ते अंड्याचे तुम्हाला डायरेक्ट ॲड करून तुम्हाला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये अजून एक कॅच आहे, पण तो मी कधी पुढच्या वेळी तुम्हाला दाखवेन कसं करता येतं. मजा येते. थोडी डिफरंट स्टाईलची होती. काय की नंतर तुम्ही परत बोला असं नाही बनत, तसं नाही बनत, म्हणून मी जास्ती काही मस्ती नाही करत, पण मस्त एकदम इझी बनतं आणि मजेदार असं बनतं. ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा. जेव्हा ट्राय कराल तेव्हा मला कमेंट करून किंवा मला मेसेज करून बोलवा, मी नक्की खायला येईन.